हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर बघा, आज व्हिडिओला सुरुवात संध्याकाळी केलेली आहे, म्हणजे 5 वाजता. तर आजच्या जेवणाची फरमाईश बंटीची अशी आहे की मटन बिर्याणी. तर तो शाळेतून आल्याच्यानंतर त्याने पप्पाला फोन केला आणि नंतर बोलला बिर्याणी बनवायची आज. तर मग आता आखाड महिना चालू आहे आणि आता थोड्या दिवसांनी श्रावण महिना पण लागणार आहे. तर आता सोमवार, शनिवार आणि अमावस्या, एकादशी, गुरुवार आपण बरेच पाळतो. तर मग आज फक्त रविवार आणि बुधवारच खाल्लं जातं. तर रविवारी पण एकादशी आहे, त्यामुळं मग काय एवढं नॉनव्हेज आपल्या घरामध्ये बनणार नाही. तर मग म्हटलं चला बिर्याणी त्याला खायची होती, तर मग बनवू. तर तुम्ही पुढे पाहू शकता. त्यासाठी आजचा सुद्धा व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करा. तर इकडे बघा, मी छान असा मटनचा काळा रस्सा बनवलेला आहे आणि त्यातच थोडेसे पीस पण ठेवलेले आहेत. आणि इकडं मस्त अशी दम बिर्याणी बनवलेली आहे. आणि इकडं मिस्टरांसाठी मटन फ्राय केलेला आहे, कारण त्यांना आहे ना बिर्याणी आवडत नाही. मग ज्वारीच्या भाकरीसोबत त्यांना मस्त असा मटनचा रस्सा काळ्या मसाल्यातला वाटून घाटून केलेला आहे. तर एकदम छान असा झालेला आहे, दिसतोय. तर चला आता ज्वारीच्या भाकरी मस्त बनवायच्या. तर स्वयंपाकाला चालूच आहे. इकडे बघा, मी वरती आले. आता ज्वारीच्या भाकरी बनवायच्या राहिल्यात माझ्या, पण आहे ना नंतर बनवणार आहे मी गरम गरम खाण्यासाठी. आणि इकडे बघा, मनीषाच्या घरी आले. तर तिने मला बोलवलं होतं आणि दुपारपासून महागं लागली आहे, कारण तिला आहे ना तिच्या जावेचं मुलीचं काय आज केळवण आहे. तर छान अशी जंगी तयारी चालली बघा. साधं सिंपल मस्त असं डेकोरेशन चाललं आहे. आणि सिद्धी छान अशी रांगोळी काढते. तर मनीषाने आणि सिद्धीने मिळून केलं हे सगळं, हो ना? होय. तर छान असं नाव पण छान लिहिलेलं आहे आणि मस्त असं डेकोरेशन केलं आहे. तर खरंच खूप भारी वाटतंय. आणि इकडे बघा, आपली छोटीशी आणि छान ताट पण सजवलं आहे. तर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझ्या गावाच्या मुलीचं लग्न आहे, छान अशी रांगोळी काढली आहे, कशी वाटली कमेंट करून सांगा. तर बघा, तर मनीषा बोलली तर छान अशी सिद्धीने आणि एकीकडून सिद्धीने काढली आणि एकीकडून नाही मी काढलेली आहे रांगोळी. तर छान असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे साधं सिंपल असं मस्त दिसतंय डेकोरेशन, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता नवरी येणार आहे खाली. नवरीची सगळी तयारी करून झाली होती बरं का. त्यानंतर मग आम्ही औक्षण करण्यासाठी खाली आलो. तर मला स्वयंपाक पण बनवायचा होता. तर पूनमनी मला बोलून घेतलं आणि इकडं म्हणली बघा आपल्या गुलाबाला किती छान फुलं आलेली आहेत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर हे पिवळ्या कलरचं गुलाब आहे बरं का, पण हे ना 2-3 दिवस जर झाडाला फुलं राहिली ना तर एक नारंगी कलर होतो, नंतर रेड कलर होतो. इकडे बघा, नवरीला ओवाळण्यासाठी औक्षण करण्यासाठी ना रोहिणीताई सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यांनी येताना ना एक कोथिंबीरची छान अशी जुडी आणली. तर आता माझ्या भाकरी पण झाल्या बरं का, वाट बघून आणि मनीषा म्हणत होती करू नका भाकरी, पण वाट बघून झाल्या. नवरीला यायला थोडंसं लेट झालं, कारण तिला आणायला कोण नव्हतं. आणि इकडं आमच्या समृद्धीचा चाललाय अभ्यास, आणि आमचा इकडं बंटी दादा बघा खेळून आला ना, आता अभ्यासाला बसलाय. तर असं काय आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता तोपर्यंत नवरी येते, तोपर्यंत आता मी ही कोथिंबीर जी आहे ती निवडून घेते. हो का, असं वेलकम कार्यक्रम दिसलं हो का, आता गप्पा मारत आहे ना आमची कोथिंबीर पण निवडून झाली बरं का. रोहिणीताईने एक गड्डी आणली होती, मग ती निवडून घेतली आणि माझ्या भाकरी पण बनवून झाल्या. नवरीला थोडंसं लेट झालं होतं यायला. तर इकडं आमची सिद्धी, मनीषा आणि रोहिणीताई छान अशा गप्पा मारत होत्या. तर आमचं सगळं आवरून झालं तेवढ्यात. तोपर्यंत नवरी पण आलेली होती. तर मग मुलं बाहेर खेळत होती, तर मग ती आम्हाला बोलवायला आली. तर असं काही आमच्या बिल्डिंगमध्ये काही कार्यक्रम असेल, कोणाच्या घरी पाहुणे वगैरे जर येणार असतील, म्हणजे असं केळवण वगैरे जर असेल, तर मग आम्ही एकमेकींना मदत करू लागतो बरं का. तुम्ही इथून पाठीमागं सुद्धा व्हिडिओ माझे बरेचसे पाहिलेले असतील, की जसं की उन्हाळ काम वगैरे जर असं सार्वजनिक जर बनवायचं असेल किंवा स्वतःचं जरी बनवायचं असलं ना, तरीसुद्धा आम्ही एकमेकींची मदत घेतो. आणि अगदी फोन केला तरी आम्ही सगळ्या मैत्रिणी एक जागी हजर असतो. तर एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सुद्धा आम्ही मैत्रिणी सहभागी असतो आणि खरंच अशाच मैत्रिणी असायला हव्या. आणि आता लगेच तोपर्यंत नवरी पण आलेली होती आणि नवरीची छान अशी एंट्री झाली. त्यानंतर मग मनीषा वरती राहिला आहे, तर मग तिची छान अशी एंट्री केली. आणि असं काही करायचं म्हटल्यानंतर आहे ना, आता एकमेकींना बोलवलं तर मग छान पण वाटतं बरं का. तर मग मनीषा दुपारपासून म्हणत होती की मला जावेच्या मुलीला केळवण करायचं आहे, तर मग चला आपण साडी आणायला जाऊ. तर मग मी माझं काम आवरल्याच्या नंतर मग
साडी आणायला गेलो आम्ही केडगावला. तिला छान अशी साडी पण घेतली आणि मनीषाला पण घेतली. त्यानंतर मग इथे तुम्ही पाहू शकता तिच्यासोबत कुलवरे सुद्धा येत असतात. तर मग ते सुद्धा आलेले होते तिच्यासोबत. जास्त काही एवढी माणसं आली नव्हती, पण दोघं तिघं होती. तर मग सगळ्यांनी छान असं तिचं औक्षण केलं. त्यानंतर मग पूनम मावशी दूधवाले काका खाली आले होते ना, तर गेली होती दूध घ्यायला. तर मग ती थोडीशी लेट आली. तर आमच्या पूनम मावशीची घाई तुम्ही बघितली असन, पण खरंच स्वभाव खूप छान आहे बरं का आमच्या सगळ्याच मैत्रिणींचा. आणि एकदम रुसवा फुगवा आमच्या मैत्रिणीमध्ये कधी नसतोच. आणि जरी एखादी रुसली फुगली तरी ती लगेच म्हणजे नाही का हे होतं. आणि खरंच आपली जवळची जी नातीगोती असतात ना, ती आपल्याला तर असतातच, पण ती आपल्यापासून दूर राहतात. तर आता आपण जर असं बाहेर राहिला असतो ना असतो, तर मग आपल्याला आहे ना असं बाहेरच्याच मैत्रिणी असतात. तर मग त्या सुखदुःखामध्ये असतात आणि आपली जी नातीगोती असतात ती आपल्याला सगळं काही झाल्याच्या नंतर मग ती नंतर येत असतात. पण जे शेजारचे पाजारचे असतात ना, तेच अगोदर असतात बरं का, हे खरं आहे. तर इथं सगळ्यांनी आम्ही छान असं तिचं औक्षण केलं. आता ह्या मुलीची आणि आमची काही ओळख नव्हती बरं का, पण आमचा असा स्वभाव आहे की एखादं माणूस जर समोर दिसलं तर आम्ही त्याला बोलकं करू, असा आमचा सगळ्याच मैत्रिणींचा स्वभाव आहे. आणि मग तिला आहे ना, ती तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमधूनच की ती किती हसत होती ती. तर आम्ही सगळ्यांनी तिला खाऊ पण घातलं. आणि नंतर मग तिच्यासोबत जे आले होते ना जेवायला, तर मग त्यांना ताटं करायची राहिली होती. तर मग इथं पूनमनी, मनीषाने आणि रोहिणीताईने छान अशी ताटं बनवली. तर असं काही करायचं म्हणलं ना, तर मग जास्त लोकांचं जेवण बनवायला किंवा असं काही वेगळा कार्यक्रम असेल तर मग ताईंना एखाद्या ताईला जमत नाही. तर मग आम्ही असं ॲडजस्टमेंट करत असतो, एकामेकीला असं करू लागत असतो. तर आम्ही सगळ्या मैत्रिणी अशा एका जीवाने राहतो बरं का. तर खरंच असं जर बाहेर राहिलं ना, तर असं गावाकडची सुद्धा आपली जी नातीगोती असतात ना, त्यांची सुद्धा आठवण येत नाही. हे खरं आहे बरं का. कारण आम्ही ना थोडंसं जरी काही कोणाला झालं ना, तरीसुद्धा अगदी दवाखान्यापर्यंत नेईपर्यंत रात्री 12-1 वाजले तरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणलं ना, एखाद्याचा फोन आला तरी आम्ही घेऊन जातो. तर त्यानंतर मग मनीषाने ना छान अशी त्या नवरीला साडी ही आणली होती बघा. तर साडी ना खूप छान होती बरं का, तर आम्हाला पण आवडली. तर बुधवारचा व्हिडिओ मी इथंच एंड केलेला आहे. तर हा तुम्हाला व्यायामाचा व्हिडिओ दिसतोय तो गुरुवारचा सकाळी 5:30 वाजताचा आहे. तर सकाळी सकाळी आम्ही टेरेसवरती आलो होतो. तर सगळ्यांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग, शुभ गुरुवार आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश अशी मस्त ताजी हवा चाललेली होती. आणि आमचं जे दररोजचं डेली रुटीन असतं ते तुमच्यासोबत मी आज शेअर केलेलं आहे. तर आज बऱ्याचशा मैत्रिणींना काही कारणास्तव आलेल्या नव्हत्या. तर मग मी आणि पूनमच होतो दोघीजणी. तर म्हटलं चला आज आहे ना टेरेसवरतीच जाऊ आणि व्यायाम वगैरे करू. तर व्यायाम वगैरे केला आणि त्यानंतर मग खाली आलो. तर खाली आल्याच्या नंतर मग अंघोळ वगैरे झाली, झाडझूड झाली. त्यानंतर आता मुलांच्या डब्याची तयारी. तर हे डेली रुटीन आपलं सोमवार ते शनिवारपर्यंत जे असतं ते करावंच लागतं. आता माझ्यासारखीच धावपळ रोजच्या ताईंची असते बरं का. पण आता कसं आहे, आपण जर आपल्या स्वतःसाठी जर वेळ दिला ना तरच मग आहे बरं का. आता एकदा उठेपर्यंत कंटाळा येतो, पण एकदा उठलं ना एकदम फ्रेश असं वाटतं. एकदा बाहेर जर गेलं ना बाहेरच्या ताज्या हवेमध्ये, तर अजिबात घरामध्ये सुद्धा येऊ वाटत नाही बरं का. असं काय आहे. आणि आपल्याला जर हेल्दी ठेवायचं असेल तर व्यायाम किंवा चालणं गरजेचं आहे बरं का. आता बराच दिवस झालं आम्ही पण चालायला वगैरे जातो. तर खरंच खूप भारी वाटतं बरं का. तर असं काय आहे तुम्हाला सकाळी सकाळी नंतर अंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर कांदा पात वगैरे मी चिरून घेतली. आणि मला आहे ना गॅलरीमध्ये झाडं अशी पाहिल्याशिवाय मला स्वयंपाकाला मी कधीच लागत नाही बरं का. आता ही जी झाडं होती यामध्ये गवार आणि मिरच्या होत्या, त्याला भरपूर मिरच्या आणि गवारी निघाल्या. त्यानंतर त्या थोड्याशा जुन्या झाल्यासारख्या झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी वांग्याचं रोप टाकलं होतं. ते सुद्धा छान असं आलेलं आहे. गलांड्याची झाडं लावलेली आहेत. एक स्नॅक प्लांट प्लांट त्यामध्ये लावलेला आहे. त्यानंतर जाईची झाडं तुम्ही पाहिलेली असतील. त्यानंतर रोहिणीताईच्या तिकडे मी एकदा गेले होते. तर मग त्यांनी त्यांच्या घरी हा खाऊच्या पानांचा वेल आहे. तर मग तिथून मी ह्या कांड्या घेऊन आले होते. त्या खाऊच्या पानांच्या कांड्याच्या येतात बरं का. तुम्ही इथं पाहू शकता. ह्याला आहे ना असा छान असा फुटवा फुटलेला आहे. तर हे छान फुटलं ना त्यानंतर मग मी जमिनीमध्ये लावणार आहे. तर झाडं पाहून झाल्याच्या नंतर मग घरामध्ये आले. तर मग मी पीठ मळून पण ठेवलं होतं. तर मग चपात्या ना छान असं पीठ 10-15 मिनटं असं मिळवून ठेवलं ना तर चपात्या अशा मऊ लुसलुशीत आणि फुगतात सुद्धा छान. तर दिवसभर छान अशा राहतात. तर सकाळी सकाळी माझ्यासारखी सगळ्याच ताईंची घाई गडबड असते.
तर मग कांदा पात मी एका गॅसवरती बनवून घेतली होती. त्यानंतर मग मी जोपर्यंत चपात्या बनवते ना तोपर्यंत मुलांच्या आंघोळ्या वगैरे पण चाललेल्या होत्या. त्यानंतर समृद्धीच्या वेण्या घालायच्या असतात, देवपूजा वगैरे बरीचशी कामं सकाळची असतात. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.